सगळे आले, चुलते जे कोण होते ते सगळे आले. त्यांनी सगळ्यांनी मारहाण चालू केली. लेडीज सुद्धा बघितलेल्या नाहीत, लेडीजला सुद्धा मारलेलं आहे त्यांनी. आणि माझ्या भाच्याला जे जे जेंट्स तिथं उपस्थित होते, भाचा भाऊ, त्या सगळ्यांना कोयत्यानी लोखंडी पाईपनी सगळ्यांनी मारहाण चालू केली. मी अश्विनी जितेंद्र ठोसर मयत झालेले त्यांची बायको आहे. एकनाथ सर आम्हाला काही नको, आम्हाला न्याय द्या. मला 1500 रुपयाची काही गरज नाहीये. माझ्या आयुष्यभरासाठी आता मी काय करू, माझे 2 लेकरं घेऊन. तुमच्या कार्यकर्त्यांनी माझ्या नवऱ्याला कोयत्याने वार करून मारलेला आहे. मला शिंदे सेनेचे हे का? हा, कार्यकर्ते ते कार्यकर्ते पुणे संघटनेचे कार्यकर्ते. मला न्याय द्यायला हवा. मला न्यायच पाहिजे, कारण माझे 2 लेकर आता आम्ही कुठं जायचं, कुठं बघायचं. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. तुमच्यावर पण गुन्हे दाखल करण्यात आले? हा, आमच्यावर बी गुन्हे, त्यांच्यावर जे होते त्यांच्यावर गुन्हे होते तेच आमच्यावर गुन्हे टाकले. आम्हाला एवढा मार लागून आमची एवढी मयत झाली आमच्या ह्याची, तरी मी त्यांनी तेच गुन्हे आमच्यावर टाकले. आणि नंतर मयत झाल्यावर आमचे गुन्हे दाखल केले त्यांनी, तवर केले नाही. तक्रारीत नमूद केले का? हा, केले तक्रारीमध्ये. दीड माग म्हणून आम्हाला शिवाय दिल्या आणि आम्हाला हाणायला सुरुवात. जातीवादी वाचक शिवीगाळ केली, त्याचे कलम लावण्यात आलेले लावले. आता माझा भाऊ मेल्यानंतर ते कलम लावले गेले, पोतवर नव्हते. आणि आम्हालाच मारून आमच्यावरच खोटे केसेस केलेले. आणि यामध्ये सलीम सगळे मिळे बघत आहे या भाजप पक्षाचे आणि एकनाथ शिंदे ग्रुपचे. काही काय आवाहन करणार सरकारला आमच्या माध्यमातून? आम्हाला न्याय पाहिजे, फक्त न्याय पाहिजे. आणि लवकरात लवकर न्याय मिळावा आम्हाला. आता आम्ही कुठं जायचं, हे लेकरं कुठं जाऊ? माझा नवरा जीवांशी गेला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा फोटो येऊन घरात फोडलेला आहे आणि म्हणले की तुम्ही दलित कशी काय दिवाळी बनवता, आम्ही हिंदू आहे. मग आम्ही हिंदू नाही का? हिंदू मारवा असं नाही तर न बोलता असं. पुण्यामध्ये कलम वाढवून आपण स्टेटमेंट घेऊन कलम वाढवलेला आहे, त्याप्रमाणे कारवाई सुरू आहे. आता पोस्टमॉर्टम करायचे. आपले नातेवाईक कुणी तर तिथे गेल्याशिवाय पोस्टमॉर्टम होणार नाही. नातेवाईक गेल्याशिवाय कुणी होणार नाही. म्हणजे तिथं प्रक्रिया ती आपली चालू राहायला पाहिजे. त्यामुळं आमची रिक्वेस्ट आहे की ते आपले पहिले सगळ्या प्रोसेस करून घेऊ. तुमच्या फिर्यादीच्या पुरवणी स्टेटमेंटनुसार जे काही कलम वाढवायचे ते कलम आम्ही वाढवलेले आहे. आमच्या हातात पडले. एफ आय आर म्हणजे स्टेटमेंट आहे, फिर्यादी कुठं आहेत काही कलम वाढ केलेली एफ आय आर आमच्या हातात पडले. हो, देतो मी तुम्हाला. पोलिसांना सह आरोपी केले का त्याच्यात? तपासात होऊन जाईल. पोलिसांचा जो काही मुद्दा आहे ना तुमचा, त्याच्यामध्ये आम्ही चौकशी करून वरिष्ठ त्यानुसार निर्णय. 2 दिवसापासून पोलिसांनी उडवाउडवीचे उत्तर दिलेली. 2 दिवसापासून ही घटना घडत असताना या पीडित दलित कुटुंबातल्या महिला रडू त्या 2 DB वाले आहेत. त्यांचं नाव त्यांना माहिती आहे, चेहरापट्टी त्यांना माहिती आहे. ते 2 DB वाल्यांना मदत मागत होते की आमच्या घरावर हल्ला होतोय, आमच्यावरती शस्त्र घेऊन, कोयते घेऊन लोक आमच्यावरती मारहाण करायला घरात घुसलेले आहेत. तुम्ही सर प्लीज लवकर या. तर DB वाले जे कोण 2 जण आहेत त्यांचं स्टेटमेंट असं होतं की असं काय झालेलंच नाही आणि तुम्ही पहिले जा, इकडे जा, तिकडे जा. तात्काळ त्या दलित कुटुंबाला पोलिसांकडून मदत मिळाली नाहीये. गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. पुढे येऊन का बसता? या ना इकडे, मागे या ना. कुठं मागे या? ऐन दिवाळीत फटाका फोडण्याच्या क्षुल्लक कारणावरनं वानुडीतल्या रामटेकडी परिसरात एका युवकाची निर्गुण हत्या करण्यात येते. आपल्याबरोबर युवकाचे नातेवाईक आहेत,
त्यांच्याकडनं आपण संपूर्ण प्रकरण जाणून घेणार आहोत. ताई, काय झालं? तर निर्गुण हत्या झालेली आहे तुमच्या भावाची. काय होतं सगळं प्रकरण, कशावरनं ही भांडणं झालेली? त्या दिवशी रात्री लक्ष्मीपूजन होतं आणि आम्ही आमच्या चायनीजच्या गाडीचं लक्ष्मीपूजन करत होतो. त्यावेळेस लक्की सिंग, खन्ना सिंग कल्याणी हा तिथं पिवळ्या चौकातून फटाकडे आमच्या चायनीजच्या गाडीच्या दिशेने फेकत होता. त्यावेळेस माझा भाचा तिथं होता. तो त्याला विचारायला गेला की का आमच्या इकडं फेकतो, इथं गरम तेल आहे आणि सिलेंडर आहे. तर त्यांनी डायरेक्ट शिवीगाळ चालू केली आणि धक्काबुक्की चालू केली. मग त्या वादातून आम्ही आमच्या भाच्याला, मी आणि त्यांचे मम्मी पप्पा हे आम्ही घेऊन त्यांना चाललो होतो. तरी पण तो लक्की सिंग शिव्यात देत होता. आणि नंतर त्याच्या वडिलांना कळलं, त्याचे वडील मागून येऊन डायरेक्ट माझ्या भाच्याला मारले आणि जातीवरून शिव्या वगैरे दिल्या. मग सगळे आम्ही पळालो. तर त्यांचे पण सगळे आले, चुलते जे कोण होते ते सगळे आले. त्यांनी सगळ्यांनी मारहाण चालू केली. लेडीज सुद्धा बघितलेल्या नाहीत, लेडीजला सुद्धा मारलेलं आहे त्यांनी. आणि माझ्या भाच्याला, जे जे जेंट्स तिथं उपस्थित होते, भाचा भाऊ, त्या सगळ्यांना कोयत्यानी, लोखंडी पाईपनी सगळ्यांनी मारहाण चालू केली त्यांनी. तर ही मारहाण झाल्यानंतर कुठल्या दवाखान्यात तुम्ही तुमच्या मी सगळ्यात पहिलं जे मृत्यू पावलेले आहेत जितेंद्र ठोसर, ते माझे भाऊ आहेत, त्यांना मी इकडे घेऊन आले रिक्षातून. तिथं सांगितलं तर त्यांनी आम्हाला दवाखान्याची चिठ्ठी दिली. दवाखान्यात नेलं. दवाखान्यातून मी आणि माझी सासू, आम्हाला पण लागलेलं, आम्ही 3:30 वाजता आलो. भैरवबन आल्याला गेलो तर ते म्हणले की उद्या सकाळी 11 वाजता या. सकाळी 11 वाजता सुद्धा गेलो, इकडे आलो आम्ही 11 वाजता. तर हे सर म्हणले 2 वाजेपर्यंत ससून मध्ये जबानी घ्यायला जातील, नाही गेले तर 4 वाजता या. 2 वाजता सुद्धा गेले नाही कोण ससून मध्ये. आम्ही 4 वाजता परत आलो. तर ते म्हणले की आम्हाला दवाखान्यातून अजून एनसी आलेली नाही. मग आम्ही इथून ससून मध्ये गेलो. त्या डॉक्टरांना म्हणलो की तिथून तुम्ही पोलिसांना कळवा, म्हणजे जेणेकरून पोलीस इथं त्यांची जबानी घ्यायला येतील. तर ते म्हणले आम्ही दिले, असं बोलून आम्हाला तिथून हे करून टाकलं. मग आम्ही घरी इकडं आलो. 7 वाजता इथं मग आमची फिर्याद घेतली. सगळं झालं होते नाही का, काय नाव आपलं? मी अश्विनी जितेंद्र ठोसर, मयत झालेले त्यांची बायको आहे. एकनाथ सर, आम्हाला काही नको, आम्हाला न्याय द्या. मला 1500 रुपयाची काही गरज नाहीये. माझ्या आयुष्यभरासाठी आता मी काय करू, माझे 2 लेकरं घेऊन. तुमच्या कार्यकर्त्यांनी माझ्या नवऱ्याला कोयत्याने वार करून मारलेला आहे. मला आरोपी शिंदे सेनेचे हे आहे का? हा, कार्यकर्ते ते. शिवसेना. हा, कार्यकर्ते पुणे संघटनेचे कार्यकर्ते. मला न्याय द्यायला हवा, मला न्यायच पाहिजे. कारण माझे 2 लेकर आता आम्ही कुठं जायचं आणि कुठं बघायचं, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. तुमच्यावर पण गुन्हे दाखल करण्यात आले म्हणजे? हा, आमच्यावर बी गुन्हे, त्यांच्यावर जे होते ज्यांनी त्यांच्यावर गुन्हे होते तेच आमच्यावर गुन्हे टाकले. आम्हाला एवढा मार लागून आमची एवढी मयत झाली आमच्या ह्याची, तरी मी त्यांनी तेच गुन्हे आमच्यावर टाकले. आणि नंतर मयत झाल्यावर आमचे गुन्हे दाखल केले त्यांनी, तवर केले नाही. तुमच्याच घरातली व्यक्ती मृत्यू पावलेली आहे, तरी तुमच्यावरच गुन्हा दाखल केले त्यांनी. काय कारण असेल? का कारण असेल, त्यांनी माझ्या जावयाचं कोयत्यानी हत्या केल्या, तोंड सगळं फोडल. ते ससून मध्ये बी चांगला उपचार झाला नाही म्हणून ते माझे जावई पोलीस आणि पोलिसांना बी दिल्ली कारवाई झाली असती तर आम्ही म्हणून हॉस्पिटल मध्ये त्यांची हे केली असती. घेऊन गेला. चौकीची मागणी सुद्धा करतात ते. 8 दिवसापूर्वी आंदोलन सुद्धा झालेलं. मी जितेंद्र ठोसरची वहिनी आहे मोठी. माझा मुलगा यश ठोसर, वंश ठोसर हा जखमी आहे खूप. त्याला कोयत्यानी रोडला भर रस्त्यात मारून असं तो पडला होता खाली, पण त्याला कोणी उचललं नाही. त्यांनी वरून माझी आई असं तुडवलं, माझे भाऊज आहे, सगळ्यांना मारून हाणून शेवटी आमच्यावरच तिथं गुन्हे दाखल करून. आणि माझा मुलगा आता सध्या पण आतमध्ये आहे. माझ्या मुलाला बाहेर सोडलेलं नाही. हे जे ज्यांनी मर्डर केले ते आरोपी अटकेत आहेत का सगळे? एक जणच आहे, एक जण खन्ना सिंगच आहे अटक. बाकीचे बाहेर आहेत का काय, मला फरार आहेत. आणि नागरिकांची नेहमी मागणी होत, वेळोवेळी नागरिकांनी चौकीची मागणी केलेली. आता ह्यांच्या बोलण्यावरनं पीडित कुटुंबाचे असं दिसून येत आहे की समोरचे हे सराईत आहेत, टोळी आहेत आणि खूपच जीवघेणा असा हल्ला होता. काय सांगाल? कारण यांची 95 पासून त्यांची कल्याणी कुटुंबांची दहशत आहे. रामटेकडी येते कुठलाही पोरगा महिला कुणी असो, त्यांना नुसतं मारायचं, आणायचं. पोलिस
पोलिसांचं त्यांचं घेवाण देवाण आहे का काय हे कळतच नाही. त्यांच्यावर 5 वर्ष त्यांना 20 वर्ष सजा भोगून आले आणि 5 वर्ष आता बाहेर आहे. त्यांनी एवढ्या लोकांना मारलं तरी पोलिसांनी आजपर्यंत त्यांची दखल घेतली नाही. आणि असल्या गुंडांना शिंदे गट काय शिवसेना शिंदे गट गुंडांना पद देतात आणि हे गुंड त्या लोकांचे म्हणजे कुंकू उद्ध्वस्त करतात काय. आणि या महिलेला हिच्या 1,500 रुपये, आता या महिलेला काय महिलेला 1,500 रुपये देतात आणि त्यांचे कुंकू हिसकून घेतात हे शिंदे गट. पण ते म्हणतात ते 1,500 नको आम्हाला न्याय द्या. आता ते शिंदे सरकारला कळलं पाहिजे ना की न्याय द्यायचा का नाही द्यायचा. आता न्याय द्यायला पाहिजे या लोकांना शिंदे सरकारने काय. आणि ह्यांना मारलंय आणि कोयत्याने मारलंय, सगळं झालंय आणि ह्यांच्यावरच 26 दाखल केली. म्हणजे ह्यांचा एवढा राजकीय दबाव आहे की पुणे शहर अध्यक्ष त्यांचे ही शिंदे गटाचे ह्यांनी पूर्ण दबाव देऊन ह्या गरिबांवर 326 दाखल केली आणि उगाच ह्यांच्या पोराला आतमध्ये घातलंय काय. आणि त्यांच्यावर पण 326 दाखल केलेली आणि त्यांचे आरोपी इथं असताना त्यांना अटक केली नाही. त्यांनी अजिबात अटक केली नाही. काल आम्ही इथं येऊन बसलो तेव्हा ते तिथून पळापळी करायला आल्यात आणि या पोलिसा सामने पळाल्यात तरी यांनी अटक नाही केली. आता ते फरार आहेत आणि असे बेदम मारतात ना, इचरायची सोय नको राम तिकडे. सरकारला आमच्या माध्यमातून काय आव्हान करणार? एकच मिनिट, काय सांगाल दादा? मी माहितीचा भाऊ जितेंद्र ठोसर, विश्वजित ठोसर आहे. तरी मी रुपयाचाही गुन्हा केला नसताना माझ्यावर खोटे केसेस टाकले गेलेले आहे आणि माझा मुलगा 14 ग्रॅज्युएशन आहे तरी त्याच्यावर खोटी केस टाकून दे. आता सध्या लकाब मध्ये एक पोरगा दवाखान्यात सिरियस आहे आणि माझा भाऊ तर गेलेला आहे. मग ही पुणे शहर संघटक खान्नासिंग कल्याणी हा कार्यकर्ता आहे का मला भक्षक आहे तेच कळायला गेले. कारण समजा कार्यकर्ते समजावचं काम असते. त्याने आल्या आल्या माझ्या पोराला घापा 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 हाणायचं आणि त्याच्या तयारीतच असल्यासारखे माणसं लाट्या कुट्यात तलवारी घेऊन तयारच होते आणि बका बका मारायला सुरुवात केली. माझं हा हल्ला पूर्वनियोजित होता का? मला तर सध्या तसंच वाटतंय पूर्वनियोजित होतं. कारण बॉम्ब फेकणे शुल्लक कारण आहे, फटाका फेकणे शुल्लक कारण आहे. पण आमच्या संग माझा करून नाही का आम्हाला मरणाचं मारायचं ना, आम्हाला सगळ्यांना ठार करायचं प्लॅन होता. घरावर बी माझ्या घराच्या दराच्या फोडल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा फोटो येऊन घरात फोडलेला आहे आणि म्हणले की तुम्ही दलित कशी काय दिवाळी बनवता, आम्ही हिंदू आहे. मग आम्ही हिंदू नाही का, हिंदू मारवा असं नाही तर नवबोध असं. तुम्ही तक्रारीत नमूद केले का? हा केले तक्रारीमध्ये. 1.5 माग म्हणून आम्हाला शिवाय दिल्या आणि आम्हाला हाणायला सुरुवात जातीवादी वाचक शिवीगाळ केली, त्याचे कलम लावण्यात आलेले लावले. आता माझा भाऊ मेल्यानंतर ते कलम लावले गेलेले पोतवर नव्हते आणि आम्हालाच मारून आमच्यावरच खोटे केसेस केलेले. आणि यामध्ये सगळे मिळे बघत आहे या भाजप पक्षाचे आणि एकनाथ शिंदे ग्रुपची. काही काय आव्हान करणार सरकारला आमच्या माध्यमातून? आम्हाला न्याय पाहिजे, फक्त न्याय पाहिजे आणि लवकरात लवकर न्याय मिळावा आम्हाला. आता आम्ही कुठं जायचं हे लेकरं घेऊन मी कुठं जाऊ? माझा नवरा जीवांशी गेला. पोलीस एवढे मॅनेज की ससून मध्ये स्टेटमेंट घ्यायला गेले आणि ते स्टेटमेंट यांनी बोलले आम्हाला जातीवर शिव्या दिल्यात. ते बोलले आम्ही जातीचं ही नाही, आम्ही साधारण तुझं स्टेटमेंट घ्यायला आले, जातीचा ह्याचा काही संबंध नाही. आणि जे स्टेटमेंट घेतलं होतं त्या पोलिसांनी फाडलं, तिथं पूर्ण फाडलं आणि त्याच्या बॅग मध्ये टाकलं. तो सुद्धा व्हिडिओ आहे आमच्याकडे काय. आणि पोलिसांवर पण कठोर कारवाई झाली पाहिजे, त्यांना आरोपी बनवलं पाहिजे, निलंबित केलं पाहिजे. आणि मेन गोष्ट इथला डीबी स्टॉप आहे, तपास पथक आहे, हे सगळं मॅनेज आहे, पूर्ण मॅनेज आहे. तुम्ही हे जे मागण्या केले हे पूर्ण नाही झाले तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल? पुढचा पाऊल असेल सोलापूर हायवे पूर्ण बंद करण्यात येईल वंचितच्या ह्यानी काय. तर नक्कीच हे होते मृताचे नातेवाईक. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला या प्रकरणात न्याय नाही भेटला, फरार आरोपी लवकरात लवकर अटक नाही केले तर सोलापूर हायवे हे जाम करण्यात येईल, तिथं आंदोलन घेण्यात येईल. नक्कीच या सगळ्या प्रकरणात पुढं काय होतं हे बघायचं राहणार आहे. न्यूज नेटवर्क 360 मराठीसाठी मी जोएब शेख, पुणे.